श्री स्वामी समर्थ. शेवटी बायकोच असते आपला खरा सोबती. निमूटपणे आपला अपमान सहन करणारी व्यक्ती, त्यांची वेळ आली की तो समोरच्याला बेइज्जत करायला घाबरत नाही. खऱ्या माणसाची 3 लक्षणे असतात. तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता नसते. त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो आणि तो प्रामाणिक असल्याने त्याला कशाचीही भीती नसते. या जगात जन्माला येताना कोणीच परफेक्ट म्हणून जन्माला येत नाही. म्हणून काम करताना झालेल्या चुकांचं खापर इतरांवर फोडत बसण्यापेक्षा काही विषय जिथल्या तिथं सोडून द्यायला शिकावं. एखादी गोष्ट उगाच ताणण्यात काहीच अर्थ नसतो. परिस्थिती बदलता येत नसेल तर मनस्थिती बदलायला शिकावं. माणसाने नेहमी अशा नालायक लोकांपासून दूर राहा जे कधी स्वतःची चूक कबूल करत नाहीत, उलट नेहमी तुमची चूक आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. प्रश्नाचं उत्तर शोधणारी माणसं हुशार असतात, पण प्रश्न निर्माणच होऊ नये याकरता काम करणारी माणसं बुद्धिमान असतात. आपण सारे स्वतःच्या मनाला फसवणारे जोकरच असतो. समाजासमोर हसतो पण एकांतात मात्र रडतो. स्वतःच्या चुकीला वकील आणि इतरांच्या चुकीला न्यायाधीश असणाऱ्या माणसाशी हुज्जत घालण्यापेक्षा तुझंच खरं म्हणून विषय संपवणं हे आपल्यासाठी खूप चांगलं असतं. मन ताब्यात असेल तर सुख मिळतं आणि विचार चांगले असतील तर मनाला शांती. ज्यानं एकदा धोका दिला तो 1000 वेळा देणारच. समुद्र खारटच आहे, परत परत त्याचं पाणी पिऊन हे समजून घेणं चुकीचं आहे. समजायला उशीर लागतो पण अनुभव मोठा मिळतो. आपलं कोणीच नसतं हे आपल्याला आपलेच शिकून जातात. कुठं मुक्क, कुठं बहिर आणि कुठं आंधळ व्हायचं हे लक्षात आलं तर आयुष्यातील बरीच गणितं सोडवता येतात. फक्त दिखाव्यापुरते चांगले वागू नका, कारण परमेश्वर तुम्हाला बाहेरून नाही तर आतून सुद्धा ओळखत असतो. आपल्या वाचून कोणाचं अडतंय हे कधी डोक्यात आणू नका, कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, पत्त्यातला बादशाह जरी हरवला ना, लोक जोकरला बादशाह बनवतात. स्वतःसाठी वेळ द्या, कारण आपण आहोत तर जग आहे. आणि अतिशय महत्त्वाचे, दुसऱ्यांसाठी वेळ द्या, कारण ते नसतील तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही. व्याज आणि माज फेडावाच लागतो, कारण कर्म कोणालाच चुकत नसतात. सहानुभूतीची पराकाष्ठा करून पुण्य कधीच पदरात पडत नसतं. त्याला कर्तव्याची जोड ही हवीच. कधी कधी असे होते की आपण करत असलेल्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत, पण समाजाच्या आरशात मात्र त्या कैद झालेल्या असतात. त्या योग्य वेळी बाहेर पडतात. जन्माला येताना सोबत काही आणायचं नसतं आणि जाताना काहीही सोबत न्यायचं नसतं. मग हे आयुष्य कोणासाठी जगायचं असतं? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं. सुख मिळालं तर उपभोगायचं, मिरवायचं नाही, आणि दुःख झालं तर पचवायचं, गिरवत बसायचं नाही. सन्मान प्राप्त झाल्यावर गर्व होत नाही, अपमान झाला तरी तो क्रोधित होत नाही, आणि कितीही राग आला तरी तो वाईट बोलत नाही. तो माणूस सर्वश्रेष्ठ असतो. चुकीचे विचार करणारे स्वतःही पुढे जात नाहीत आणि बरोबर असणाऱ्या माणसांना सुद्धा पुढे जाऊ देत नाहीत. माणूस 2 गोष्टी कधीच विसरत नाही, एक मनाला आवडलेली आणि दुसरी मनाला लागलेली. लोकांना दुसऱ्याची निंदा करायची वाईट सवय आहे. आज आपण जेव्हा दुसऱ्यावर चिखल उडवतो तेव्हा त्या चिखलाचे शिंतोडे कळत न कळत आपल्याही अंगावर एक ना एक दिवस उडणार आहेत हे विसरायचं नाही. संकटाची एक गंमत असते. संकट ज्यावेळी येतात ना त्यावेळी ते हातात हात घालून येतात, मात्र जाताना एक एक जातात. म्हणून धीर सोडू नका. आलेली वाईट वेळ निघून जाईल, त्यांची आठवण काढावी लागत नाही. ते कायम आठवणीतच राहतात. जळणाऱ्यावर आणि चिडवणाऱ्यावर कधीच लक्ष द्यायचे नाही, कारण जळणारे लाकडं असतात आणि चिडवणारी माकडं असतात. कुठेतरी श्रद्धा असावी. सगळंच नशिबावर सोडून चालत नाही. जगात एक गोष्ट खरी आहे, ती म्हणजे खोटं. जगात खोट्याला मान्यता न मागता मिळते, मात्र खरं आजही सिद्ध करावं लागतं. आयुष्य म्हणजे काही वर्षासाठी भाड्याने घेतलेली मालमत्ता आहे.
कितीही माझी माझी म्हटलं तरी एक दिवस खाली करावीच लागणार आहे. प्रत्येक गोष्टीत फायदा पाहणारी माणसं, अशी माणसं नात्याला जास्त किंमत देत नाहीत. प्रत्येक वेळी जिंकण्याचा विचार केला तर शिकण्याचा विचार आपोआप कमी होत जातो. म्हणून मला समजून घ्या असं वारंवार म्हणण्याची जडलेली सवय स्वतःसहित इतरांसाठीही घातक असते. समाधान असेल तर पैसा सुख देतो, नाहीतर कितीही कमवला तरी तो कमीच पडतो. ज्यांना जास्त गोष्टीची हाव असते त्यांना प्रत्येक गोष्टीची कमतरता भासते. कोणताही बदल कधीही वेदनादायक नसतो, तर त्या बदलांचा स्वीकार करणं वेदनादायक असतं. शांत राहणं चांगलंच असतं, पण प्रत्येक वेळी शांत राहणं धोकादायक ठरू शकतं. योग्य वेळ ओळखून स्वतःचं मत मांडणं खूप गरजेचं असतं, नाहीतर आपलीच माणसं आपल्याला गृहीत धरून हिशोबातून वजा करतात. चुकीचं वागल्यावर शिक्षा मिळतेच असं नाही, तर कधी कधी चांगलं वागण्याची सुद्धा शिक्षा भोगावी लागते. कोणाचाच घेतलेला पैसा बुडवू नये, कारण कर्जाच्या झाडाला पनौतीची मूळ आणि तळतळाताच्या फांट्या असतात. कितीही पळाला, कितीही कमावलं, कितीही वेळा जिंकला तरी सोबत काहीच घेऊन जाता येत नाही. वेळ आली ना दारात उभा असलेला यम चपला सुद्धा घालून देत नाही. काही लोक तुम्हाला फसवून जातात, त्यांच्या जाण्याने तुम्ही त्रास करून घेता. त्यांचं जाणं तुमच्यासाठी चांगलं असतं, पण तुम्हाला हे जेव्हा कळतं तेव्हा उशीर झालेला असतो. तुम्ही कोणत्याही गोष्टीचा कितीही पाठलाग करा, पण जर ती तुमच्यासाठी नसेल तर ती तुम्हाला मिळणारच नाही. दुसऱ्यांचं आयुष्य आपल्याला दुरून खूप चांगलं वाटत असतं, कारण ती जगायला आपण जात नसतो. जरा नरमाईने वागा सगळ्यांसोबत. कोणाचं मन किती थकले, कोणाला काय वेदना होत आहेत हे आपल्याला बाहेर दिसत नसतं. आयुष्य नेहमी आनंदात जगायचं, कारण एक दिवस आपणच आपल्या कार्यक्रमात गैरहजर असणार असतो. आपल्या जवळच्या माणसांना काही वेळेस त्यांच्या आहे त्या परिस्थितीवर सोडून द्यावं. त्यांना तसेच सोडले नाही तर त्यांचा आत्मविश्वास कमजोर होण्यामागे, तसेच त्यांचं वाटोळं होण्यासाठी आपणही जबाबदार असतो. दुःख, चिंता आणि तणाव हे जीवनाचे महत्त्वाचा भाग आहेत. त्यांना तुमच्या मनावर राज्य करू देऊ नका. आयुष्यातील काही गोष्टी कबड्डीच्या खेळासारख्या असतात. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला लागतात. लोक स्वतःही पुढे जात नाहीत आणि दुसऱ्यालाही पुढे जाऊ देत नाहीत. मी तर परक्यावर लक्ष ठेवून होतो. आपले पाठीवर वार कधी करून गेले कळलेच नाही. आपल्याकडून चुका होऊन लागल्या की आपल्या जवळची माणसं आपल्यापासून दूर जाऊ लागतात. आपल्या वारंवार चुका माफ करायला समोरचे फार उदार मनाचे नसतात. बायका जेवढ्या व्यवहारी असतात तेवढे पुरुष नसतात. आपल्या संसारात काय काय उणिवा आहेत याची जाणीव पुरुषांपेक्षा बायकांना जास्त असते. तिला शहाणपण शिकवण्याचा प्रयत्न करू नका. गोल भाकरी थापण्यापासून ते आकाशात विमान उडवण्यापर्यंत तिला सारंच जमतं. फसवणाऱ्याला वाटत असतं आपण त्याला मस्त फसवतोय, विश्वासात घेऊन त्याला भारी गंडवतोय, पण फसवणाऱ्याला हे माहीत नसतं आपण आपलं नातं संपवतोय आणि एक विश्वासू माणूस गमावतोय. नियती खऱ्या मनाच्या लोकांच्या फार अंत बघेपर्यंत परीक्षा घेते आणि खोट्या लोकांना मात्र त्यांना हवं असलेलं सहज मिळून जातं. आयुष्यात सुखी राहायचं असेल ना, एकच गोष्ट लक्षात ठेवायची, कानावर आलेली प्रत्येक गोष्ट मनावर नाही घ्यायची. घेतलेला कामाचा सातत्य ठेवणार नसाल तर तुमचं ते काम पूर्ण होईल याची आशा देखील करू नका. आपल्याला एकटं पाडायला 30 लोक कारणीभूत असतात, ज्यांच्यावर आपण कोणाचाही कसलाही विचार न करता खूप जीव लावतो. तुम्ही मेल्यावर तर परके पण स्टोरी ठेवतात. जिवंत आहे तोपर्यंत साथ द्यायला शिका. जिथे आपलं महत्त्व कमी होताना दिसत असेल ते प्रत्येक नातं तोडून टाका. भले ते नातं कितीही खास असो. खूप गरजेचं असतं कधी कधी का होईना स्वतःचं मत मांडणं, नाहीतर आपलीच माणसं आपल्याला हिशोबातून वजा करायला लागतात. तुमच्या विचारातून, तुमच्या बोलण्यातून तुमचं व्यक्तिमत्व कळतं. ज्याच्याकडे तुमचं लक्ष नसेल
तरी इतरांचं लक्ष असतं. श्री स्वामी समर्थ.